शरद पवार नाशिकमध्ये लोकसभेची तुतारी फुंकणार, निफाडमध्ये 13 मार्चला घेणार शेतकरी मेळावा। महाराष्ट्रातील भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक, लोकसभा उमेदवार आणि जागा वाटपावर होणार चर्चा। महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। बैठकीला प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार। मिशन 45चे टार्गेट ठेवून महायुती म्हणून काम करा, अमित शहांच्या मुख्यमंत्री शिंदेंसह देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना सूचना। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार, नेरूळच्या सेक्टर 12 मध्ये होणार वंचितची सभा। वंचितकडून वर्धा आणि सांगलीच्या उमेदवारांची घोषणा, वंचितच्या मविया सहभागाबाबत प्रश्नचिन्ह। ठाण्यात आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन, अनेक बेरोजगार तरुणांना मिळणार रोजगाराची संधी। मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। कोकण किनारपट्टीचा ताबा सिडकोकडे येणार, किनारपट्टीवरील 1635 गावांच्या विकास नियोजनाचा संपूर्ण अधिकार सिडकोला। अटल सेतूमुळे प्रभावित 124 गावांच्या विकासासाठी MMRDAचं नवनगर विकास प्राधिकरण, पेण, पनवेल, उरणमधील गावांना मिळणार बूस्टर डोस। धाराशिव जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ, तेरणा धरणाला अक्षरशः पडल्या भेगा। पुणे ड्रग्ज प्रकरणात ईडीची एंट्री, पोलिसांकडून ईडीने मागवली आरोपींच्या मालमत्तेची माहिती। राष्ट्रवादीकडून बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची घोषणा। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजाई लढत होण्याची शक्यता। शेतकऱ्यांची आज दिल्ली चलोची हाक, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवरती पोलीस बंदोबस्त वाढवला। महाराष्ट्रात आणखी 2 वंदे भारत सुरू होणार, मुंबई कोल्हापूर, पुणे बडोदा वंदे भारतला आजपासून सुरुवात। MMRDAचा 2024-25 वर्षाचा 46,921 कोटींचा अर्थसंकल्प सादर, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 18,000 कोटींची वाढ। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामधील विजेत्या शाळांचा पारितोषिक देऊन सन्मान, मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला सन्मान। कोरोना काळात जीव धोक्यामध्ये घालून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या मागे कारवाईचा ससेमिरा का, मुंबई हायकोर्टाचा सवाल, आठवडाभरामध्ये खुलासा करण्याचे देखील पोलिसांना निर्देश। आमदार राजन साळवींसह कुटुंबाची मंगळवारी 4 तास ACB चौकशी, आजही राजन साळवींच्या कुटुंबाची होणार चौकशी। मुंबईतील 15% पाणी कपात आजपासून मागे, पिसे जल उदंचन केंद्रातील पंप पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित। TET परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यास राज्य शासनाकडून मान्यता, लवकरच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार। वांद्रे ते कुर्ला मार्गावरती पॉट टॅक्सीचा पुन्हा पर्याय, 101 कोटींच्या प्रकल्पाची MMRDAची घोषणा। अहमदनगरमध्ये मेडिकल कॉलेज विरोधामध्ये विद्यार्थ्याचा तहसील कार्यालयावरती मोर्चा, आर्थिक लूट थांबवा विद्यार्थ्यांची मागणी, विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करू, मनसेचा इशारा। सांगलीची जागा काँग्रेसकडेच ठेवा, काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांसह आमदार विश्वजित कदमांचा वरिष्ठांकडे आग्रह। मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेमध्ये पुणेकरांची चांदी, अभय योजनेमध्ये 1 लाखपेक्षा कमी शुल्क असलेल्या नागरिकांना 100% शुल्क माफ। सिलिकॉन सिटीमध्ये पाणी संकट, बेंगळुरूमधील पाण्याच्या अपव्ययासाठी 5,000चा दंड। इलेक्टोरल बॉन्डची माहिती देण्यासाठी स्टेट बँकेकडून 30 जूनपर्यंतची मुदत कशासाठी, काँग्रेसनं उपस्थित केला सवाल।
सातारा तालुक्यामधील शिवथर गावाच्या हद्दीमध्ये बिबट्या आढळलाय. बिबट्या आढळल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.